ओम श्री महालक्ष्मी नमः. हर हर महादेव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो. जी स्त्री देवघरात तांदळाचा दिवा लावते तिच्या घरात साक्षात देव वास करतात. घरात पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात. पौर्णिमेला देवघरात तांदळाचा असा दिवा लावल्याने घरात माता लक्ष्मी कुबेर वास करतात. लक्ष्मी पाणी भरते. जी स्त्री श्रावण महिन्यात असा एक मिठाचा दिवा लावते तिचे घर पैशाने भरते. असा मिठाचा दिवा तुमच्या आयुष्यात सोने करेल. गुप्तपणे लावा असा एक मिठाचा दिवा. श्रीमंती तुमच्या येईल. श्रावण सोमवारी तसेच पौर्णिमा हा मिठाचा दिवा पैसा खेचून आणतो. घरातील समस्या दूर करतो आणि पैसा खेचणारा आहे. बघा, दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा. पण तुम्ही कधी तांदळाचा दिवा लावण्याबद्दल ऐकलं आहे का? धर्मशास्त्रानुसार असे मानले जाते की तांदळाचा दिवा लावल्याने घरात देवतांचा वास होतो आणि ज्या घरातील स्त्रिया तांदळाचा दिवा लावतात त्या घरात साक्षात भगवंत वास करतो. हा तांदळाचा दिवा घरात सुख, समृद्धी आणि पैसा येण्याचे सर्व मार्ग मोकळे करतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो. कारण तांदूळ हे समृद्धी आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात. तसेच आपल्या मुलांना वाईट शक्ती, अभ्यासात लक्ष लागत नाही, पतीची प्रगती होत नसेल तर असा हा दिवा लावल्याने त्यांच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. म्हणून जेव्हा आपण तांदळावर दिवा लावतो तेव्हा तो दिवा केवळ प्रकाश देत नाही तर घरात धन, सुख, समृद्धी, शांतीचे वातावरण सुद्धा निर्माण करतो आणि आपल्या पतीची, मुलाची भरभरून प्रगती करतो. पुराणामध्ये असे म्हटले आहे की ज्या घरात नियमित दिवा लावला जातो त्या घरात देवतांची कृपा कायम राहते. पण जर तो दिवा तांदळावर लावला असेल तर त्याचे पुण्य आणि प्रभाव आणखी वाढवतो. पण हा दिवा कधी आणि कसा लावायचा आणि तो लावताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी तर मैत्रिणींनो, सर्वात आधी एक छोटं ताट किंवा वाटी घ्या. त्यामध्ये स्वच्छ तांदूळ ठेवा. लक्षात ठेवा, तांदूळ तुटलेले नसावेत. आता त्या तांदळाच्या मध्यभागी एक छोटा तेलाचा दिवा ठेवा. दिव्यामध्ये तिळाचे तेल किंवा गाईचे तूप वापरले तर ते अधिक शुभ मानले जाते. हा दिवा घरात रोज लावला तर घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊ, घरात सात्विक ऊर्जा निर्माण होईल. अशा घरात लक्ष्मी पाणी भरेल. विशेषतः शुक्रवार आणि पौर्णिमा हा देवी लक्ष्मीचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी हा उपाय केला तर घरात धन आणि समृद्धी वाढत जाते. दिवा लावताना मनात चांगले विचार ठेवा आणि देवाकडे प्रार्थना करा की आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहू द्या. आपल्या हिंदू धर्मात तांदळाला अत्यंत पवित्र मानलं जातं. कारण तांदूळ हा केवळ अन्न नसून तो समृद्धी, अन्नपूर्णा, कधीही क्षय न पावणारा म्हणजे न संपणारा आणि देवी लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो. पुराणामध्ये असे सांगितले जाते की जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा अनेक दिव्य वस्तू प्रकट झाल्या. त्याचवेळी देवी लक्ष्मी प्रकट झाल्या आणि त्यांनी संपूर्ण सृष्टीला समृद्धीचे वरदान दिले. असे मानले जाते की जिथे अन्नाची कदर केली जाते तिथे धान्याचा आदर केला जातो. त्या घरात देवी लक्ष्मीचा वास कायम राहतो. कारण तांदूळ म्हणजे अन्नपूर्णतेचे आणि संपन्नतेचे प्रतीक आहे. धर्मग्रंथामध्ये असे सांगितले आहे की ज्या घरातील स्त्रिया धान्याचा आदर करतात आणि देवपूजेमध्ये तांदळाचा योग्य उपयोग करतात त्या घरात कधीही अन्न आणि पैशाची कमी पडत नाही. अशा स्त्रियांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते कारण त्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवतात. ज्या घरात स्त्रिया श्रद्धेने पूजा करतात त्या घरात लक्ष्मी स्वतः पाणी भरते. मित्रांनो, काही वेळा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, पैसा टिकत नाही, कामामध्ये अडथळे येतात. अशावेळी तांदळाचे काही खास उपाय सुद्धा केले जातात. त्यापैकी एक असा आहे की उंबरठ्यावर तांदूळ ठेवणे. घराच्या मुख्य दरवाजाजवळ थोडे तांदूळ ठेवले तर घरात येणारी नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि जर ते तांदूळ पशु, पक्षी किंवा मुंग्यांनी येऊन खाल्ले तर घरातील सर्व वाईट शक्ती, निगेटिव्हिटी निघून जाते असे विशेष म्हटले आहे. आणि माता लक्ष्मी घरात प्रवेश करते. अलक्ष्मीला घराबाहेर स्थान मिळते. तसेच त्या तांदळावरती जर तुम्ही कणकेपासून एक 4 मुखी दिवा बनवला आणि तोच तुमच्या मुख्य उंबरठ्यावरती ठेवला आणि त्यामध्ये 4 बाजूने एक एक वात लावली, मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल टाकले तर 4ही बाजूनी सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते असे म्हटले जाते. अष्टलक्ष्मी घरामध्ये निवास करते आणि ज्या वेळेस तो दिवा मुंग्या, पक्षी खाऊन जातात तेव्हा तुमच्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे, वास्तुदोष, वाईट बाधा ती लगेच निघून जाते. तांदूळ आणि कापूर रात्री देवासमोर ठेवून त्यावर 1 काळी मिरी, 2 लवंगा ठेवून तांदळावर कापूर ठेवून ते जाळल्याने घरातील वातावरण शुद्ध होते असे शास्त्रात विशेष मानले आहे.
ज्या घरातील स्त्रिया श्रद्धेने रोज देवपूजा करतात आणि तांदळाचा आदर करतात, चिमूटभर रोज दिव्याखाली तांदूळ ठेवतात, अन्नपूर्णा देवी ते खाली तांदूळ ठेवतात, त्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव निवास करून पाणी भरते, तिच्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करते. पौर्णिमेला किंवा संपूर्ण श्रावणामध्ये गुरुवारी दिव्यामध्ये तांदूळ टाकून तो दिवा प्रज्वलित केल्याने काय प्राप्त होते तर बघा, दिवा लावल्याने शुभ फळ तर प्राप्त होतेच, पण धार्मिक परंपरेनुसार दिवा लावणे हे एक काम नाही, तर ती सकारात्मक ऊर्जा दैवी शक्ती घरामध्ये प्रवाहित करण्याचा मार्ग आहे. दिव्यामध्ये तांदूळ टाकल्याने धनसंपदा वाढते, दैवी लक्ष्मीला आकर्षित करण्याचा मार्ग आहे. तसेच घरामध्ये वास्तुदेव प्रसन्न होऊन घरातील वास्तुदोष दूर होतात. निगेटिव्हिटी, वाईट बाधा, नजर दोष एका क्षणात घराच्या बाहेर निघून जातात. तसेच श्रावण महिन्यात गुप्तपणे लावा मिठाचा असा एक दिवा. आता हे दोन्ही उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितलेले आहेत. असा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये श्रीमंती तुमच्या पायाशी आहे. पैसा खेचणारा हा दिवा तुम्हाला करोडपती बनवेल. फक्त कोणालाही न सांगता हा उपाय तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे. तुमच्या घरात नशिबाची दार उघडणारा एक असा उपाय आहे जो फार कमी लोकांना माहीत आहे. हा उपाय केल्यावर जे घडतं ते ऐकून तुमचा श्वास थांबेल. पैसा येणे, समृद्धी मिळवणे, वाद मिटतात, हे सगळे एका मिठाच्या दिव्यामुळे शक्य होतं. पण तो मिठाचा दिवा कोणत्या दिवशी लावायचा, किती वेळा लावायचा, कोणत्या दिशेला आणि कोणता मंत्र म्हणायचा, आज आपण उलगडणार आहोत सर्व माहिती. श्रावण महिन्यात एक गुप्त अद्भुत सिद्ध उपाय जो तुमचं नशीब बदलून टाकेल. मैत्रिणींनो, मिठाचा दिवा म्हणजे काय हे आपण सर्वप्रथम जाणून घेणे महत्त्वाचं आहे. मिठाचा दिवा म्हणजे शुद्ध सैंधव लवण वापरून तयार केलेला दिवा. यामध्ये कापूर किंवा तुपाचा वापर केला जातो. यामध्ये धनसंपत्ती खेचण्याची शक्ती ही जास्त असते. फक्त अग्नी नाही तर तो एक प्रकाराचा ऊर्जेचा झोत असतो असं मानलं जातं. मैत्रिणींनो, 1000 वर्षापासून तांत्रिक साधक, वास्तुशास्त्र आणि गुप्त साधक या दिव्याचा वापर स्त्रीसौख्य आणि प्रगतीसाठी करत आलेले आहेत. मिठाचा दिवा म्हणजे जमिनीतील गुप्त शक्तींना जागृत करणारा दिवा असाच अर्थ होतो. तर बघा, फक्त श्रावण महिन्यातच याचा प्रभाव प्रचंड असतो. का असतो तर श्रावण महिना म्हणजे देवांचं उत्सर्जन करणारा कालखंड असतो. तर या कालखंडामध्ये शिवशक्ती, लक्ष्मी शक्ती या दोन्ही शक्ती सक्रिय असतात. या काळामध्ये नकारात्मक ऊर्जेला नष्ट करण्यासाठी आणि घरात धनलक्ष्मीचं आगमन करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. श्रावण महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात वातावरणातील ऊर्जेच्या लहरी प्रबळ असतात. त्या मिठाच्या दिव्याशी जोडल्या गेल्यावर चमत्कार घडतो असं म्हटलं जातं. मिठाचा दिवा कसा तयार करायचा याची संपूर्ण साहित्य आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. बघा, शुद्ध सैंधव मीठ 1 वाटी पितळ किंवा मातीचा दिवा घ्यायचा. त्यामध्ये तूप, शुद्ध तेल किंवा देशी गाईचे तूप, कापूस घ्यायचा आहे. 1 लहान चमचा गोमूत्र घ्यायचा आहे. त्यानंतर दिवा तयार करण्याची पद्धत काय आहे बघा, एका दिव्यामध्ये सैंधव मीठ भरून त्यावर 1 कापसाची वाट ठेवायची आहे. त्यामध्ये थोडंसं तूप टाका. तूप नसेल तर तेलसुद्धा तुम्ही टाकू शकता. जर कापूर असेल तर त्याचा थोडा अंश त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे. हा दिवा जमिनीवर ठेवायचा नाही, तर एका तांब्याच्या किंवा पितळेच्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडंसं सैंधव मीठ घालून हा दिवा ठेवायचा आहे. आता दिवा कोणत्या दिशेला लावावा तर बघा, श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी असा दिवा आपल्याला लावायचा आहे. आता श्रावण महिन्यातले 2 सोमवार तर संपून गेलेले आहेत. राहिलेले 2 सोमवार म्हणजे विशेषतः श्रावणातील 3रा आणि शेवटचा सोमवार हा सिद्ध सोमवार मानला जातो. या दिवशी हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या नशिबाचे दरवाजे नक्कीच उघडतील. त्यातल्या त्यात शुक्रवारची पौर्णिमा आली आहे. तर शुक्रवार हा सुद्धा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि पौर्णिमासुद्धा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे. तर या दिवशीसुद्धा तुम्ही असा दिवा लावू शकता. बघा, दिवा लावताना कोणती दिशा आणि किती वेळ लावायचा हा दिवा, तर दिवा लावण्याची वेळ म्हणजे सूर्योदयानंतर ब्रह्ममुहूर्त किंवा सकाळी 6 ते 7:30 यांच्या दरम्यान तुम्ही हा दिवा लावू शकता. आता दिवा लावण्यासाठी मुख्य दिशा कोणती? पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून हा दिवा लावावा. ठिकाण तर देवघरात किंवा घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ आतल्या बाजूला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा तर दिवा लावताना मनात किंवा हलक्या आवाजात मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे ओम श्रीं क्लीं महालक्ष्मी नमः किंवा ओम नमः शिवाय, ओम धनदाय नमः या 3 मंत्राचा जप करावा.
एकाच दिव्यात हे 3 मंत्र मनातल्या मनात म्हणावे आणि दिवा मग प्रज्वलित करावा. हा दिवा काय काय बदल घडवतो तर मैत्रिणींनो, आपल्या घरातील दारिद्र्य दूर करतो. तसेच अडकलेले पैसा असेल तर तो परत आणण्याचं कामसुद्धा हा दिवा करत असतो. तसंच कामधंद्यामध्ये आपल्याला हळूहळू यश येऊ लागतं. नकारात्मक ऊर्जा जळून खाक होते आणि आपल्या घरातील लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये स्थिर होते. मन शांत होतं आपलं आणि आपल्या घराचे काही वाद असतील तर वाद मिटतात. अचानक धनलाभाचे संकेत आपल्याला मिळू लागतात. तसेच आपल्याला जे काही कर्ज आहे ते कर्ज उतरण्यास सुरुवात होते. सुख समाधान आणि घरामध्ये शांती येऊ लागते. तसेच स्वप्नातही आपल्या सकारात्मक संकेत आपल्याला हळूहळू लागतात. आता गुप्त संकेत काय आहे हे लक्षात ठेवा. दिवा विझवू नये. दिवा दररोज लावल्यानंतर अचानक गोड वास आला तर समजा लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळाला. जर दिव्याभोवती निळसर प्रकाश दिसू लागला तर घरातील शक्तिशाली नकारात्मक शक्ती नष्ट होऊ लागली आहे असा याचा अर्थ होतो. कोणत्या 5 चुका आपल्याला करायच्या नाहीत. बघा, या 5 चुका तुम्हाला अजिबात करायच्या नाहीत. मिठाचा दिवा लावत असताना मिठाच्या दिव्यात साधं मीठच तुम्हाला या ठिकाणी वापरायचं नाही. इथे तुम्हाला सेंद्व मीठच वापरायचं आहे. तसंच दिवा लावताना शौचालयाजवळ किंवा बेडरूममध्ये तुम्हाला हा दिवा अजिबात लावायचा नाही. दिवा लावताना पायामध्ये चप्पल घालून मग आपल्याला दिवा लावायचा नाही. तसेच स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळामध्ये हा उपाय करायचा नाही. तसेच दिवा लावून त्याच जागी बसून मोबाईल TV तुम्ही पाहू नका. तो काळ ध्यानासाठी वापरा. दिवा लावल्यानंतर तुम्ही मंत्र जप करत बसा. आता दिव्याचे परिणाम बघा. दिव्याची सत्यकथा थोडक्यात मी तुम्हाला सांगते. बघा, एका गृहिणीची गोष्ट आहे. ती बँकेत काम करत होती. सतत अडचणी, वाद, पैसा हातातून निसटायचा. एक वृद्ध साधू तिने हा उपाय सांगितला. तिने प्रत्येक सोमवारी मिठाचा दिवा लावायला सुरुवात केली. 3 आठवड्यात तिचे प्रमोशन झालं. घरातील कर्ज हळूहळू मिटलं आणि घरामध्ये तिच्या शांतता आली. तर मैत्रिणी, हे सगळं फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे घडलं. त्यामध्ये तर हे उपाय कुणालाही नाही. हे जे लोक श्रद्धाहीन आहेत किंवा जाणता विश्वास नाही आहे त्या लोकांनी हा उपाय करू नये. जे गोंधळ, मस्ती किंवा अजागतपणे करत उपाय करतात त्यांनी हा उपाय करू नका. जे केवळ हाऊस म्हणून हे करत असतील त्यांनी काही लाभ मिळणार नाही. पूर्णपणे श्रद्धेने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा असायला हवी. कारण विशेष दिवशी विशेष फळ मिळणार असेल तर श्रावण सोमवार आणि पौर्णिमेच्या आसपास असेल तर त्या दिवशी मिठाचा दिवा लावल्याने 7 पिढ्यांचं पुण्य आपल्याला मिळेल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घरात मुलाची, पतीची, कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. तर मैत्रिणींनो, आपल्याला हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितलेला विशेष उपाय आहे. तर मैत्रिणींनो, आपल्याला आयुष्यात अनेक वेळा आपण लाख प्रयत्न करूनही प्रगती होत नाही. कारण का बघा, आपण दरवाजे उघडलेलेच नसतात. आज आपण पाहिले की फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे ते दरवाजे कसे उघडतात. हा उपाय तुमचे नशीब बदलू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः हर हर महादेव नक्की टाईप करा. धन्यवाद.